नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये होणारी झटपट आणि खूपच स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी. ही बिर्याणी अगदी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि अगदी घरच्या घरी परफेक्ट अशी तयार होते. तर चला तर जास्त वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण येथे एक अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपला हा जो तांदूळ आहे तो आता आपण एक अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपलं तांदूळ जे आहे ते अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर जे आहे आपल्याला आपलं तांदूळ जे आहे ते एक अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. यानंतर आपण इथे एक अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 2 चमचे दही टाकणार आहोत. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना कापून टाकणार आहोत. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि शेवटी यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करून हे जे सर्व साहित्य आहे ते आपण व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि आपलं चिकन जे आहे ते मॅरिनेट होण्यासाठी बाजूला आपण थोडा वेळ ठेवून देणार आहोत. तर यानंतर जे आहेत आपल्या बिर्याणी बनवण्यासाठी जे आपल्याला बाकीचं साहित्य लागतं त्याची आता आपण तयारी करून घेऊ. तर इथे आपण सर्वप्रथम 2 कांदे जे आहेत ते असे उभ्या आकारात चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 1 टॉमॅटो चिरून घेतलेला आहे. त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत ज्याचे आपण डिटेल्स जे आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य जे आहे ते रेडी आहे. तर आता आपण आपली बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे जे आहेत आपल्याला गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये या 2 पळी जे आहेत तेलाचे ओतून घ्यायचे आहेत. तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं जे आहे ते व्यवस्थित तडतडलं की आपल्याला बाकीचे जे खडे मसाले आहेत तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. खडे मसाले टाकले की लो फ्लेमवरती थोडा वेळ खडे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा तेलामध्ये उतरला पाहिजे. तर अशा प्रकारे खडे मसाले जे आहेत ते आपल्याला तेलात टाकून लो फ्लेमला व्यवस्थित त्याला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे. यानंतर आपण कापलेला जो कांदा होता तोही यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित जे आहे ते कांदा हलवून घ्यायचा आहे. कांदाही आपल्याला हलकासा सोनेरी होईस्तोपर्यंत भाजला की यानंतर जे आहे आपल्याला यामध्ये कापलेला टॉमॅटो जो आहे तोही ॲड करून घ्यायचा आहे. टॉमॅटो टाकल्यानंतर आपल्याला वरतून थोडंसं जे आहे मीठ टाकायचं आहे. इथे आपण एक अर्धा चमचा वरतून मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे जे आहे आपलं टॉमॅटो जे आहे ते पटकन शिजून निघतं. तर अशा प्रकारे आपल्याला वरतून थोडंसं मीठ टाकून हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फ्राय झाले की यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा जो आहे तो गरम मसाला आपण इथे ॲड केलेला आहे. आता हा सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनटं मसाले परतले की यानंतर आपल्याला जे आहे ते आपलं मॅरिनेट केलेलं चिकन जे होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सर्व चिकन व्यवस्थित यामध्ये टाकून घेतलं की आपल्याला आपला जो मसाला आहे तो सर्व चिकनला लागेल अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आणि चिकन जे आहे व्यवस्थित हलवून घेतलं की त्यावरती आपल्याला एक 2 मिनटासाठी कुकरचं झाकण न लावता फक्त वरतून ठेवायचं आहे. तर एक 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे
आता पुन्हा एकदा आपण हे जे सर्व मसाले चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यानंतर आपण जे भिजवलेलं तांदूळ होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला जे तांदळातलं पाणी होतं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि सर्व तांदूळ जे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. तांदूळ जे आहे ते कुकरमध्ये टाकलं की त्याला व्यवस्थित चारही बाजूंनी अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानंतर जे आहे आपल्याला यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास अंदाजे पाणी यामध्ये घेतलेलं आहे. तर आपण ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलेलं होतं तेच भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याला व्यवस्थित हलवून ते पाणी आपल्याला जे आहे ते आपण चिकनमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे 1.5 ग्लास आपण सरासरी यासाठी पाणी वापरलेलं आहे. बिर्याणी बनवताना आपण सुरुवातीलाच तांदूळ जे आहे ते भिजत घातलेलं होतं, त्यामुळे यासाठी जास्त पाण्याची गरज आपल्याला लागणार नाही आहे. थोडक्यात जे आहे ते आपलं पाण्याचं भागून जाईल. आणि यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर आणि जो पुदिना होता तो यावरती आपण टाकून घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि शेवटी आपल्या कुकरचं झाकण जे आहे ते लावून आपल्याला याच्या 1-2 शिट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या. एक 10 मिनिटांनी जे आहे कुकर थंड झाल्यावरती झाकण काढून घ्या आणि तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी जी आहे ती एकदम सुटसुटीत झालेली आहे आणि चिकन जे आहे तेही आपलं एकदम मऊ आणि रसाळ असं झालेलं आहे. आणि आपला बिर्याणीचा रंग आणि वास जो आहे तोही अगदी एकदम परफेक्ट असा झालेला आहे. तर मित्रांनो, अशी झटपट, सोपी आणि घरगुती चिकन बिर्याणी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्या आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी श्रद्धाज किचन अँड सॅम स्टुडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.